आहे ना. ऑर्डर मध्ये का आता? हो. अच्छा ठीक आहे, मग उद्या सकाळी फोन करू. मी नाशिकवरून बोलतोय, संजय जगताप, फोटोग्राफर. अच्छा अच्छा, बोला ना बोला ना. आवाज येतोय कसला तरी. नाही नाही, बोला बोला ना. तुमचा आवाज येतोय शेजारी कसला तरी गाण्यांचा खूप. ओके. आता हा आता बरं. ते एकाने पाठवलं होतं पोस्टर, ते 19,000 तुम्ही काय पॅकेज केलंय ना, तर ते असे हे रेट टाकून नका टाकत जाऊ. काय नाही नाही, होतं आपण तुम्हाला ऑर्डर, हा. एक मिनिट ऐका माझं ऐका. मला ओळखलं का पहिलं? हो, ओळखलं ना. ते हा, ग्रुपला ऍड आहे होत्या तुमच्या. हा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि माझं तत्व आहे आपल्या फोटोग्राफरांबद्दलच सगळ्यांना सहकार्य करायचं नेहमी. प्रश्न काय होतो, तुमचे ते तुम्हाला ऑर्डर किती मिळतात किती नाही हा पर्सनल विषय होतो. पण ते पोस्टर व्हायरल आहे ना, सगळीकडे होऊ राहिलं. आणि मग ते एकमेकाचे बोट दाखवतात. भले त्याच्यापेक्षाही कमी काम करणारे रेटमध्ये आहेत. पण Right. आपल्याकडे काय बोंब आहे, दुसऱ्याकडे हात बोट दाखवायचं. तर हा हा हा, तुमचं ते बरोबर पोस्टर इतकं व्हायरल होतंय, तुमचीच बदनामी होती फोटोग्राफरमध्ये. आणि मलाही पटत नाही, खरं ते सांगतो. तुम्ही भले बरोबर तुम्ही बरोबर. फुकट करा, तुम्ही अजून त्या ऑर्डर करून त्यांना 20,000 रुपयाचा अजून चेक द्या, आमचं काही म्हणणं नाही. Right. बरं का? पण तुम्ही हे जे पॅकेज करता ना, तर मला मला एक सांगा, आता ह्याच ऑर्डरला मी जर तुम्हाला बोलवलं एक्सपोजिंगला, तर तू करशील का Right. 20,000त सगळं? मग आम्ही कसं आहे, असं नाही होत. आता मी बघ एवढ्या लग्नांच्या तारखा आहेत, एक बुकिंग नाहीये. कारण मी हिशोब करतो ना, फोटोग्राफरला कमीत कमी 8,000 ते 10,000 रुपये 2 दिवसाचे द्यायला पाहिजे की नाही एक्सपोजिंगचे. व्हिडिओवाल्याचे 8-10 झाले. 15,000. मग आता विचार कर, जर एवढे म्हणजे 15,000 ते 20,000 रुपये एक्सपोजिंगचे गेले, तो अल्बम केव्हा बनवणार मी? व्हिडिओचं एडिटिंग केव्हा करून घेणार? आणि मग पार्टीला बरोबर. काय देणार? आणि मी काय कमावणार? हा हा, बरोबर. तर ह्या गोष्टी आहे. हा हा हा. तर ते कृपया आहे ना, तुझे ते Instagram याच्यावर तुम्ही काय होतं, तुम्हाला वाटतं असं पब्लिक पर्यंत गेलं, काही कोणी नाही बसलं. तुझ्यापेक्षा स्वस्त बघणारे लोक आहेत. खूप. हां, त्याच्यामुळे मग आपण. म्हणजे आपलं कसं आहे आणि माहिती आहे एक का सर, सांगू का, ऐका ना. मी कायम फोटोग्राफरना बोलतो, तू तुझा आहे ना शिक्का मारून घेऊ राहिला. मी 20,000त काम करतो आणि उद्या जर 80,000चं काम आलं, तर तुझ्याकडनं 80,000चं काम करून घेईल आणि तुला 20,000 रुपये देईल तुझं पोस्टर दाखवून. नाही नाही, आपण ऑलरेडी 20,000 काम करतच नाहीये. आणि मग लिहितं कशा? त्यात स्टार्टिंग फॉर आहे ते, स्टार्टिंग अरे फॉर स्टार्टिंग फॉर, 20,000. मग आता मी काय म्हणतो, असं कुठं हॉटेलला गेल्यावर कुठं दिसतंय का असं? का 5 स्टार हॉटेलला गेला तू हा. आणि या पाणी फुकट आहे, चला 100 रुपयात सगळं जेवण, आणि मग मग तिथं गेल्यावर म्हणायचं नुसतं ताट देतो आम्ही. हे आपण असं स्टार्टिंग फॉर्म हे नवीन नवीन आयडिया काढता कशाला रे तुम्ही? आता ते लोकांना कोणाकोणाला सांगत बसशील तू स्टार्टिंग आहे? आणि एक सांग, समजा एखादा बोलला स्टार्टिंग बिटिंग, चल स्टार्टिंगच पाहिजे मला, आणि 2 दिवस तुला पूर्ण राबवून घेतला. आज तुला माहिती आहे ना कार्यक्रम काय काय राहतात? नाही नाही, लोक माहिती आपण आहे ना, एक मेहंदी करतात, एक सगळं हा करतात. हा. हो बरोबर. आणि मग रात्री हे बघ, काल माझे मित्र ऑर्डरला होते, ते पहाटे 4 वाजता आले, 4ला. पहाटे म्हणजे विचार कर. आता आम्ही पोलीस डिपार्टमेंटला तेच लेखी देतोय की हे मंगल कार्यालयावर काहीतरी नियंत्रण आणा. सगळ्या ठिकाणी तुम्ही 12 वाजता बंद करता आणि लग्न कार्यात 4-4 वाजेपर्यंत लग्न चालतंय. बरोबर. आपला वापर होतोय बेटा. आपले लोक वापर करून घेत आहेत. आपण थोडं सावध राहायचं आणि कामात बदल करा. काही नाही, तुला वाटतं मी तुला हे निश्चित देतो लिहून, की उद्या तू जर हे टाकल्यानंतर तुला चांगले ऑर्डर कशा मिळतील. लोक तुला ते दाखवतील. आणि कायदेशीर तुला माहिती का, मी तुझ्यावरच केस करून दाखवू का? तुझ्या पोस्टरची कसं ग्राहक मंचामध्ये चल, मी तुझ्यावर केस करून दाखवतो की यांनी एवढ्या याच्यामध्ये पॅकेज बोललाय आणि तुझ्याकडनं काम करून घेईल, आणि तू जर मला गेला ना आडवा, तर मी तुला डायरेक्ट ग्राहक मंचामध्ये ओढू शकतो. कारण तू डायरेक्ट डिक्लेअर केलेलं रेट आहे ना, तो नाही थेडी नाही, लेखी आहे. आणि आपल्याकडे बरोबर. फोटोग्राफीमध्ये ना लेखी काहीच नसतं बेटा, सगळं तोंडी व्यवहार आहे. बरोबर. त्याच्यामुळे नका करू प्लीज, तेवढं काढ तू सगळीकडे. ठीक आहे. पटतंय का नाही? म्हणजे आपलं कसं आहे, ते स्टार्टिंग फॉर आहे, पण मी 20,000 मध्ये मी काय म्हणतो, मला ते समजलं ना रे, माझं करिअर गेलं ना रे. 40 वर्ष मी हेच काम करतोय, तरी भिकारी समजतोय स्वतःला. तुम्ही तर आत्ताचे रे. आम्ही एवढं कमवून सुद्धा आयला 1.5-2 कोटीच्या स्टुडिओत बसलोय.
लाखो करोडोची इस्टेट कमवली तरी खिशात पैसे नाही, भिकारीच वाटू राहिले. तुम्ही काय कमावणार आणि काय ठेवणार? आपलं नका करू package असे कसं आहे उद्योग, माहिती आहे नका का? करू हा. प्लीज. माझं विनंती आहे तुला सगळ्या फोटोग्राफरांच्या. आणि काय होतं, तू केलं ना का तुझ्या शेजारचा कोणीतरी अजून मग 18,000चं करील, अजून तिसरा आहे ना तो 16,000चं पॅकेज करील. मग आपण काय करायचं, अशा स्पर्धा आपल्या आपल्यात करायच्या आणि आपलीच मारून घ्यायची का? नाही, नाही, आता माझं नका कसं करू. आहे, नको ते काढ, कोर्टामध्ये तू कसं होतं. तू कर. मी तुला काय बोललो, तुझ्यात दम असेल ना तर तू 20,000ची ऑर्डर करून 20,000चा चेक एखाद्या पार्टीला दे. फुकट काम कर, आमचं काही म्हणणं नाही. पण हे रेट टाकू नका. या आयडिया ना तुमच्या पुरत्या मर्यादित आहे, लोकांना नाहीये. त्याचा त्रास होतो अरे सगळ्यांना. आता मी सांग, तू कुठं बसलाय, तुझी आणि माझा परिचय तरी आहे का कधी? आता तू सोशल मीडिया बघत असेल म्हणून तरी मला तुला फोन लावावा लागला. पण तुझी माझी काही दुश्मनी आहे का? नाही, नाही, अजिबात. मग फक्त आम्हाला आहे ना अनुभव आहे यार, आम्ही त्यातनं जीव काढून बोलतोय, बाकी काहीच नाही. आणि मला काही तुम्हाला फरक कोणी पडत नाही. पाठवलंय? आले लय तुम्हाला कोणी जणांनी, इतक्या ग्रुपवर आहे ते, डायरेक्ट आमच्या महाराष्ट्राच्या ग्रुपवर मी तुला तुझी पोस्ट पाहिली. तू व्हायरल व्हायला काय वेळ लागतो? सोशल मीडियावर गेल्यावर तर ते सगळं भिकाऱ्यापासून तर फार श्रीमंतापर्यंत सगळ्यांपर्यंत जातात ते. आणि आपलेच फोटोग्राफर ती जाहिरात करतात ना जास्त. हे पाहिलं का कोण आहे काय? आता मी अंदाज लावला आणि मग एकाला फोन नंबर मागितला, तेव्हा मला तुझा नंबर मिळाला. अच्छा, अच्छा, कारण तुझ्या त्या पोस्टवर नंबर नाही आहे, फक्त नाव आहे अक्षय. नाही, अक्षय आहे, बट त्या पोस्टवरती गेल्यानंतर माझी प्रोफाईल पण आहे, त्याच्यावरती पण माझे हा, पण ती नाही पाहिली मी फक्त मला ते जे व्हिडिओ आले ना ते खूप ग्रुपवर आहे, काहीतरी 22 का 23 ग्रुपवर आहे. मी आता तुझं संभाषण होते ना आपलं ते त्यांना टाकणार आहे की तो ऍग्री आहे, काही त्याचा वेगळा समज होता. आणि कृपया परत तुला विनंती आहे, तू ते काढ, चांगलं काम करा, मस्त वेगवेगळं अजून खूप बिझनेस आहे आपल्याकडे नीट केला. तुमच्या नवीन पोरांना तो खूप आहे, आमचं जाऊ दे, आम्हाला बोलवत नाही आता नवीन पिढी. तुम्हाला बोलवतात. स्टार्टिंग फॉर म्हणजे कसं माहिती आहे का, आपलं 20,000 मध्ये ट्रेडिशनल फोटोग्राफर फक्त अरे मी काय म्हणतो, मान्य आहे, पण ते इतरांना कसं समजावून सांगणार? प्रत्येकाला फोन करून सांगणार आहे का तू? नाही सांगू शकत. लोक पोस्टर पाहता ना. नाही, ज्यांना डाऊट आहे ते कोटेशन पण मागू शकता ना. अरे मी काय म्हणतो, ते जेव्हा फोन करते तेव्हा घेतील. लोक फोन करायला बसलेले नाहीये, बाकीचे लोक फोन नाही करत, आरसा पाहतात फक्त. बरोबर की नाही? बरोबर. आता माझ्या घरी मी जर दारू पिऊन गेलो चिंगाट, माझ्या शेजारच्या ज्यांनी पाहिलं तर ते चर्चाच करणार ना, अरे ते पाहिलं का ते फोटोग्राफर रात्रीचं पिऊन आलो होतं, धडपडत होतं. ते काय माझ्या बायकोला बोलवायला का सांगायला येणार आहे का म्हणणार आहे का नाही हो यांना सांगा समजावून किंवा काय? कोणी सांगत नाही भाऊ आजकाल. पण चर्चा मार्केटमध्ये होते आणि तुझी चर्चा होऊ नये हा माझा उद्दिष्ट आहे, बाकी काहीच नाही. कामं करा मित्रांनो, खूप चांगले काम आहेत. तुम्ही तरुण पिढी आहे, तुम्हाला अजून खूप आयुष्य जगायचं. चालेल, पटत असेल तर कर बाबा, आणि माझं काही चुकत असेल तर सांग. नाही, तुमचं कशाला चुकलं. ओके सर, चालेल, धन्यवाद.